नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। भूमीने एका पाठोपाठ एक पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत आणि फायनली या निर्णयापर्यंत गोष्टी पोहोचलेल्या आहेत की क्षितिजा ही भूमीची मुलगी आहे। तसे पुरावे भूमीने कोर्टामध्ये दिलेले आहेत। त्यासोबतच भूमीने आणखी काही गोष्टी कोर्टामध्ये सादर केलेल्या आहेत, ते म्हणजे CCTV फुटेज। त्याचबरोबर चौधरीला स्वतः कोर्टात आणलेलं आहे आणि चौधरीने कोर्टामध्ये त्याचं स्टेटमेंट दिलेलं आहे। तेव्हा मात्र रागिणीच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत, कारण कोर्टाच्या समोर या सर्व गोष्टी येत असतात तेव्हा रागिणीची मात्र वाट लागलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर CCTV फुटेज ही कोर्टाच्या समोर सादर केलं जाणार आहे। जेव्हा CCTV फुटेज कोर्टाच्या समोर सादर होणार आहे तेव्हा मात्र रागिणी पाहतच राहणार आहे, कारण तिच्याकडे कोणताच ऑप्शन नसणार आहे तिने जो काही गोंधळ घातलेला आहे हे सगळं निस्तरण्यासाठी। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे आता ज्या ठिकाणी त्या प्रीती नर्सचा खून झालेला होता त्या ठिकाणी सगळेजण पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे ते पोहोचलेले आहेत। तिथं आता शोधाशोध सुरू झालेले आहे। गायकवाड साहेबांनी त्यांचे जे कलिग्स आहेत त्यांना ऑर्डर दिलेले आहेत, म्हात्रेला सांगितलेलं आहे, त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे आलेले आहेत प्रत्येकाला सांगितलेलं आहे की लवकरात लवकर शोधाशोध करायची आहे, नक्की कुठं काय आहे ते शोधून काढायचं आहे। हे सगळं त्यांना सांगितलेलं असतं, इन्स्ट्रक्शन दिलेले असतात, CCTV फुटेज चेक करायला सांगितलेले असतात। त्याचबरोबर गावडे असतात आणि मग गावडे येतात आणि सांगू लागतात की नाही सर, काहीच कुठं आहे त्याचा अंदाजच येत नाही आहे, नक्की काय झालेलं आहे असं ते सांगत असतात। तेव्हा इकडे इन्स्पेक्टर गायकवाड जे आहेत, SCP गायकवाड साहेब आहेत, ते म्हणतात की नाही आपल्याला शोध घेतला पाहिजे, नक्की काय झालेलं आहे या गोष्टींचा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पौर्णिमा आणि रागिणी दोघीही आता स्टोर रूममध्ये आलेले असतात आणि स्टोर रूममध्ये त्या दोघीही शोधाशोध करत असतात, कारण त्यांना ते दुपट मानसीने तिथून कधी पळवलं या गोष्टीचा शोध घ्यायचा असतो आणि मानसी आणि भूमीने जो काही प्लॅन केलेला असतो त्या प्लॅनमध्ये त्या पुरत्या अडकलेल्या असतात आणि ते दुपट पोहोचलेलं असतं। तेव्हा मात्र इकडे पौर्णिमा म्हणत असते की त्या मानसीने ते दुपट पळवलेलं आहे आणि ते दुपट जर पळवलेलं असेल आणि या सर्व गोष्टी झालेल्या असतील तर आपल्याला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने हँडल कराव्या लागतील। तेव्हा इकडे रागिणी म्हणत असते की काही झालं तरी ते दुपट कोर्टात पोहोचण्याआधी त्या भूमीचा गळा मी चिरणार आहे, अशा भाषेमध्ये ती बोलत असते। इकडे गायकवाड साहेब त्याचबरोबर भूमी आणि आकाश तिथे बोलत असतात। गायकवाड साहेब म्हणत असतात की नाही इथले जे CCTV फुटेज आहे तिथं आपल्याला काहीच मिळत नाही आहे। त्यानंतर गावडे तिथे येतात आणि सांगू लागतात की तो जो गाळा आहे ना त्याच्या बाहेरचं जे CCTV फुटेज आहे ना ते आपल्याला मिळवणं गरजेचं आहे आणि गेली 1 महिना झाला त्याचा मालक तिथे नाही आहे, हे सगळं समोर येत असतं। तेव्हा गायकवाड साहेब म्हणत असतात की नाही काही झालं तरी शोध तर घ्यावाच लागणार आहे, नक्की काय झालेलं आहे, कुठल्याच CCTV फुटेजमध्ये असं का दिसत नाही, असं का मिळत नाही आहे की ती नर्स या बाजूला आलेली होती, ती नर्स इथे येऊन गेलेली आहे, या एरियात येऊन गेलेली आहे, असं कोणतंच दृश्य पाहायला मिळत नाही। हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं आणि ते भूमी आकाश हे सगळेजण तिथं असतात। तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात की नाही होप सोडायचे नाही आहेत, सगळं काय आहे ते क्लिअर होणार आहे, लवकरात लवकर आपल्या समोर सर्व गोष्टी येणार आहेत। तेवढ्यातच त्यांना एक कॉल आलेला असतो आणि त्या कॉलवरती ते म्हणत असतात की फायनली सगळं व्यवस्थित होणार आहे आणि मग गायकवाड साहेब हे भूमी आणि आकाशला पर्सनली मदत करत असतात, त्यांना त्या गोष्टींमध्ये मदत करत असतात, त्यांना सांगत असतात की काय कशा पद्धतीनं झालेलं आहे। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कोर्टामध्ये आता दुपट तर हातात आलेलं आहे आणि मग भूमीने ते दुपट जे आहे ते कोर्टामध्ये सादर केलेलं असतं आणि कोर्टामध्ये ते दुपट दिलेलं असतं। तेव्हा इकडे आता गायकवाड साहेबांना चौकशीसाठी बोलवलं जातं आणि तेव्हा मात्र गायकवाड साहेबांना जज साहेब विचारतात की हे बघा SCP गायकवाड हे दुपट तुम्ही स्वतः चेक केलेलं आहे का, हे नक्की त्याच वेळेचं आहे का। तेव्हा गायकवाड साहेब सांगू लागतात की हो, हे दुपट मी स्वतः चेक केलेलं आहे आणि हे त्याच वेळेचं आहे आणि हे तेव्हाच घडलेलं आहे, असं बोलणं सुरू झालेलं असतं। गायकवाड साहेब सांगतात की हो, आणि त्याचबरोबर त्याचे जे रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्टसुद्धा इथे मी कोर्टाच्या समोर सादर केलेले आहेत, हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं
की जज साहेब म्हणतात की ठीक आहे. मग इथे लगेचच आता भूमी बोलायला सुरुवात करते. भूमी म्हणत असते की फायनली या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बाजूने झालेल्या असतात. आणि मग भूमी म्हणत असते की हे दुपटं जे दुपटं काल्पनिक आहे म्हणून मला प्रत्येक वेळेस हिणवलं जात होतं, पण हेच दुपटं आज इथे समोर आलेलं आहे. आणि त्याचबरोबर या दुपट्यामुळंच ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत असं बोललं जात असतं. त्याचबरोबर गायकवाड साहेबांना विचारल्यानंतर त्यांनीही सांगितलेलं असतं की हो, मी हॉस्पिटलमध्ये जाऊन तशी चौकशी केलेली आहे, एन्क्वायरी केलेली आहे, तसे रिपोर्ट्स मिळवलेले आहेत आणि त्या रिपोर्ट्सनुसार हे जे दुपटं आहे ते यांच्याच बाळासाठी अलॉट झालेलं आहे हेही मला कळलेलं आहे. भूमी बोलत असते की फायनली, पण इथे लगेचच बोलायला सुरुवात करते ती म्हणजे गीतांजली. गीतांजली उठते आणि म्हणते की हो, ऑब्वियसली असणार आहे की हे दुपटं यांच्याच बाळाचं आहे. मग एवढं सगळं माहिती आहे, काल पण त्यांनी ही स्टोरी सांगितलेली होती आणि तरीही आज पुन्हा ती स्टोरी रंगवली जाते. मला ना कळतच नाहीये की म्हणजे यांचा काय प्रॉब्लेम आहे. अहो, ते बाळ यांचंच होतं, बरोबर आहे, हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेलं. डॉक्टरांनी स्वतः सांगितलेलं आहे की त्याची डेथ झालेली आहे, त्याच्यावरती अंत्यसंस्कार झालेले आहेत. तरीही या ॲक्सेप्ट करायला तयार नाहीत की त्या बाळाच्या बाबतीत या दुपट्यावरून हे सिद्ध होत नाही की क्षितिजा यांची मुलगी आहे असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र भूमी म्हणत असते की हे सिद्ध होते की क्षितिजा आमची मुलगी आहे आणि आणखी काही पुरावे मी कोर्टाच्या समोर देत आहे. थांबा तरी तुम्ही जरा. कसं आहे माहिती आहे का, माझ्या हाती काय काय पुरावे लागले त्याचा अंदाज तरी घ्या आणि मग बोलायला सुरुवात करा. भूमी मात्र जे बोलत असते तेव्हा मात्र गीतांजलीच्या शिट्ट्या वाजत असतात. भूमीकडचा जो कॉन्फिडन्स आहे ते पाहून गीतांजलीची तर वाट लागलेली असते आणि आज भूमी वेगळ्याच ह्याने बोलत असते. तेव्हा भूमी म्हणत असते की हो, मी प्रीती नर्सच्या बाबतीत ही काही स्टेटमेंट कोर्टामध्ये केलेले होते. तेव्हाही मला असं सांगण्यात आलेलं होतं की ते काल्पनिक आहेत आणि मी स्टोरी रचते, हे सगळं बोललेले आरोप केलेले होते. तर ॲडव्होकेट गीतांजली, आता मी जे काही पुरावे दाखवत आहे ना ते पुरावे एकदा पहा आणि त्यानंतर तुम्ही बोला असं म्हणत आता भूमीने गीतांजलीची बोलती बंद केलेली आहे. भूमीने गीतांजलीला दाखवून दिलेलं आहे की आधी काय घडतंय ते बोला, ऐकून घ्या आणि मग बाकीच्या गोष्टींवरती तुम्ही बोलायला सुरुवात करा. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता गीतांजलीची तर बोलती बंद झालेली असते आणि मग भूमी म्हणते की मला काही गोष्टी इथे कोर्टाच्या समोर आणायच्या आहेत. तर त्या कोणत्या? तर कोर्टाच्या समोर मला CCTV फुटेज दाखवायचा आहे, ज्या रस्त्याने म्हणजे ज्या एरियामध्ये हा खून झालेला आहे त्या प्रीती नर्सचा त्याच्या शेजारच्या गल्लीतलं हे CCTV फुटेज आहे. आणि भूमी ते CCTV फुटेज आता प्ले करते. जेव्हा भूमी CCTV फुटेज प्ले करते तेव्हा मात्र आता भूमीने त्या CCTV फुटेजमध्ये प्रीती नर्स जाताना दिसत आहे असं CCTV फुटेज मिळवलेलं असतं आणि ते फुटेज कोर्टाच्या समोर तिने सादर केलेलं असतं. कोर्टाच्या समोर ते CCTV फुटेज चालू झालेलं असतं, सगळेजण पाहत असतात आणि त्याचबरोबर हेही सांगितलेलं असतं की ते CCTV फुटेज जे आहे ते गायकवाड साहेबांच्या मदतीनं मिळवलेलं आहे. त्याच्याशी कोणतीही छेडछाड केलेली नाही, कुठल्याही गोष्टी काहीही चुकीच्या घडलेल्या नाहीत, हे सगळं बोलणं झालेलं असतं. त्यासोबतच इकडे भूमी दाखवत असते ती म्हणजे एक गाडी. आता तिथून एक गाडी जाताना दिसते ज्याला कोणतीही नंबर प्लेट नाही. ही गाडी पाहिल्यानंतर रागिणीला आठवतं की ती गाडी म्हणजे त्या संख्याची गाडी आहे आणि ती गाडी आता इथे कोर्टाच्या समोर दिसत आहे, म्हणजे भूमीला ते फुटेज मिळालेलं आहे. ही गोष्ट आता लक्षात आलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की भूमी म्हणत असते की ती गाडी, ज्या गाडीला बघा नंबर प्लेट नाही, ती गाडी ही तिथून पास होताना दिसते आणि ही प्रीती नर्स ही तिथून जात आहे. याचा काय संबंध आहे, म्हणजे हे कसं घडलेलं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र सगळेजण भूमीकडे पाहत असतात, नक्की काय झालेलं आहे, भूमीला नक्की काय सांगायचं आहे. मग इथे आता हे सगळं ओपन होत आहे. तेव्हा मात्र पौर्णिमा आणि रागिणी यांच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात. त्यांना कळायचं बंद झालेलं असतं की या सगळ्याचा काय अर्थ आहे, हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग भूमी म्हणते बघा, म्हणजे आत्ता मी तुम्हाला दाखवलेली ती म्हणजे प्रीती नर्स, ती ओढणी पहा आणि त्याचबरोबर ती गाडी, या सर्व गोष्टी भूमी आवर्जून दाखवत असते, आवर्जून सांगत असते. कारण त्या सगळ्यातून भूमीला एक गोष्ट प्रूव्ह करायची असते आणि ती म्हणजे त्या गाडीला भूमी झूम करते आणि सांगू लागते की ते बघा, त्या गाडीतून एक ओढणीचा तुकडा बाहेर आलेला दिसतोय. अगदी छोटासा आहे, पण झूम केल्यानंतर लक्षात येते म्हणजे प्रीती नर्स मला भेटायला आली, तिने मला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यानंतर तिचा खून झालेला आहे. आणि मी गायकवाड साहेबांना कॉल करत होते तेवढ्यातच काही मिनिटांमध्ये ती बॉडी तिथून हलवण्यात आलेली आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं.
त्यासोबतच भूमीने ती ओढणी जी आहे त्या गाडीच्या डिक्कीतून बाहेर आलेली ती दाखवलेली असते. झूम करून तिने नंतर प्रीतीनरचा फोटो दाखवलेला असतो आणि दोन्ही फोटो कंबाईन करून तिने सांगितलेलं असतं की ते पहा जस आहे ती ओढणी जी आहे ती सेमच दिसत आहे जी ओढणी प्रीती नर्स मला भेटायला येताना तिच्या अंगावरती होती. म्हणजे ती बघा त्या पहिल्या फुटेजमध्ये दिसत आहे असं म्हणत भूमीने ती गोष्ट कोर्टाच्या समोर आणलेली असते. आणि त्याचबरोबर भूमीने सांगितलेलं असतं की हे सगळं जे काय आहे ते विचित्र आहे, या सगळ्या गोष्टींशी एकमेकांशी संबंध आहे. तेव्हा मात्र पुन्हा गीतांजली आहे ती उठते आणि ती बोलायला सुरुवात करते. तिचं असं म्हणणं असतं की नाही हे सगळं तुम्ही हे सगळं जे बोलत आहात ते बोलणं जे आहे तुमचं ते म्हणजे बिनबुडाचे आरोप आहेत असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा भूमी म्हणत असते की तुम्ही मला काल्पनिक आहे म्हणून चिडवत होता, पण आता मी पुरावे कोण तुमच्या समोर सादर केलेले आहेत तरीही तुम्ही तेच बोलत आहात. त्या गाडीतून त्या प्रीती नर्सला घेऊन गेलेले आहेत असं भूमी कोर्टाच्या समोर सांगत असते. त्यावरती गीतांजलीचं असं म्हणणं असतं की कसं आहे ती ओढणी दिसली किंवा त्या गाडीतून तिला घेऊन गेले याचा अर्थ असा नाही की तिचा खून झालेला आहे किंवा तिची डेड बॉडी नेलेली आहे, कारण असं इथे कुठंच क्लिअर होत नाहीये असं पुन्हा बोललं जातं. आणि तेव्हा मात्र भूमी म्हणते की हो बरोबर आहे, हे सगळं मला मान्य आहे, आणखी काही गोष्टी तुमच्या समोर मला आणायच्या आहेत. आणि असं म्हणत भूमी बोलायला सुरुवात करते. बरं तुम्ही आता असं म्हणताय की ते बाळ पळवलेलं नाही किंवा क्षितिजा माझी मुलगी नाही तर हॉस्पिटलमधून ते बाळ पळवलेलं आहे, याचे CCTV फुटेज माझ्याकडे आहेत आणि ते मी तुम्हाला कोर्टाच्या समोर सादर करण्याची परवानगी मागत आहे. गीतांजलीला आज बोलायला एकही शब्द नसतो. भूमीने मात्र थाड सगळं संपून टाकलेलं असतं. गीतांजली चांगलीच तोंडावर पडलेली असते, कारण तिला असं वाटत होतं की ती जिंकणार आहे, पण जिंकण्यासाठी ती खोट्याच्या बाजूने साथ देत आहे तर जिंकण्याचा प्रश्नच येऊ शकत नाही. कारण काहीही झालं तरीही आत्ता हे सगळं जे काही घडत आहे ती सत्याच्या बाजूने लढत आहे, ती भूमी लढत आहे आणि हे सगळं समोर येत असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता भूमीने आणखी पुरावे सादर करायचे आहेत असं सांगितलेलं असतं आणि भूमीने ते CCTV फुटेज कोर्टाच्या समोर सादर करून आणखी मोठा बॉम्ब टाकलेला असतो. आणि त्यानंतर भूमी म्हणत असते की हॉस्पिटलमधून CCTV फुटेज ज्या व्यक्तीनं गायब केलेलं आहे ती व्यक्ती कोर्टाच्या समोर आता मी सादर करत आहे, त्याची साक्ष घेण्याची परवानगी मला देण्यात यावी. आणि मग इकडे भूमीला त्यावेळेस आठवलेलं असतं की गायकवाड साहेबांना एक फोन आलेला असतो आणि त्या फोनवरती गायकवाड साहेब बोलत असतात तो जो चौधरी आहे त्याला ताब्यात घेतलेलं आहे. आणि हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा भूमीला कळलेलं आहे की आता चौधरी सापडलेला आहे आणि त्या चौधरीलाच हे सगळं जे काय आहे त्या बाबतीत आता भूमी सांगत असते आणि त्यांना लवकरात लवकर आत घेऊन या असं सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता इकडे गायकवाड साहेब सगळेजण खुश झालेले आहेत. फायनली तो चौधरी सापडलेला आहे ज्याने हे CCTV फुटेज गायब केलेलं होतं. त्या दिवशी सर्वांच्या समोर ते CCTV फुटेज येऊ शकलेलं नव्हतं. तो चौधरी आहे, तो सापडलेला आहे आणि आता त्या चौधरीला घेऊन आता भूमी त्याचबरोबर आकाश गायकवाड साहेब आलेले असतात आणि भूमी सांगते की त्यांना आत घेऊन या. भूमीने जेव्हा हे सगळं सांगितलेलं असतं तेव्हा चौधरीला घेऊन काही माणसं आत येतात, म्हणजे तिथं त्याला आत आणलं जातं, पोलीस त्याला आत घेऊन येतात. आणि मग भूमी सांगत असते की सांगा कोर्टाला, या कोर्टाला सांगा नक्की काय झालेलं आहे, तुम्ही ते बाळ पळवलं होतं का, त्याचबरोबर तुमचा काय संबंध आहे, तुम्हाला कोणी सांगितलेलं आहे हे सगळं करायला. आणि त्यासोबतच आणखी मला गोष्टी हव्या आहेत की तुम्हाला कोणी सांगितलं होतं की CCTV फुटेज डिलीट करायला, कारण आम्ही येण्याच्या आधी काही मिनिटांमध्ये ते CCTV फुटेज तुम्ही डिलीट केलेलं आहे, हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं असं भूमी विचारत असते. आणि तेव्हा मात्र तो सांगत असतो की एक मला फोन आले, पहिल्यांदा मला पैशाचं पाकिट आलं आणि त्याचबरोबर त्यानंतर मला फोन आला आणि त्यावरती मला एवढंच सांगण्यात आलं की ते CCTV फुटेज डिलीट करायचं आहे. मग मी त्यावेळेचं CCTV फुटेज डिलीट केलं, मलाही पैशांची गरज होती आणि म्हणून मी हे केलेलं आहे असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र भूमी म्हणत असते की बघितलं का जज साहेब, ह्या मुद्दा तुम्ही नोट करून घ्यावा, कारण हे CCTV फुटेज डिलीट केलेलं आहे, करप्ट केलेलं आहे आणि ते पोलिसांपर्यंत पोहोचू दिलेलं नाही. आता गीतांजली पुन्हा मुख गिळून गप्प बसलेली असते, कारण ऑप्शन तर काहीच नसतो. तिनं काहीही केलं, कितीही आदळापड केली तरी काही उपयोग होणार नसतो, कारण या सगळ्यामध्ये
जी सामील असते आणि ती म्हणजे रागिनी आहे आणि खोट्याची साथ दिली तर तोंडावर पडणारच आहे। इकडे रागिनीच्या आता शिट्ट्या वाजत असतात आणि मग भूमी विचारत असते की सांगा मला कुणी डिलीट केलेलं आहे ते CCTV फुटेज, त्यामागे कोण सामील होतं, कोण जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला, हे सगळं भूमी विचारत असते। आणि तेव्हा मात्र पौर्णिमाने तर तोंडाला हात लावलेला असतो, तिच्याकडे कोणताच ऑप्शन नसतो। हे सगळं काय घडलेलं आहे, कशा पद्धतीनं घडलेलं आहे या गोष्टींचा शोध आता भूमीने चांगल्या पद्धतीनं केलेला असतो। पण त्याचबरोबर रागिनीने त्या माणसाला पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की माझं काम झालं तर बाकीचे पैसे आणखी मिळतील, आणखी वाढवून दिले जातील हे सांगितलेलं असतं। परंतु आता रागिनी त्याला तिथं खुणवून सांगत असते माझं नाव अजिबात घ्यायचं नाही, जर तू माझं नाव घेतलं तर तुझा गळा चिरेल, अशा पद्धतीनं ती खुणवत असते। आणि त्याचबरोबर इकडे जज साहेब म्हणतात की सांगा ना कोर्टाला कोणी सांगितलं होतं तुम्हाला हे CCTV फुटेज डिलीट करण्यासाठी, कोणाचा संबंध आहे या गोष्टींशी, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। आणि तेव्हा मात्र इकडे भूमी त्याला विचारत असते की सांगा मला समजलं पाहिजे की हे CCTV फुटेज तुम्ही का डिलीट केलेलं आहे, याच्याशी काय संबंध आहे आणि कशामुळे हे सगळं केलं गेलेलं आहे हे भूमी विचारत असते। आणि तेव्हा मात्र तो जो चौधरी असतो तो सांगू लागतो की मला फक्त पैशाचं पाकिट आलेलं आणि एक फोन आलेला, ती व्यक्ती कोण आहे ते मला माहिती नाही आहे। भूमी म्हणते की ठीक आहे, आता तुम्ही ते सांगत नाही आहे आणि मग तुम्हाला पोलिसांनी 3rd डिग्री दिली की बरोबर तुम्ही घडाघडा बोलायला सुरुवात कराल, असं म्हणत भूमी त्यांना धमकावत असते। आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीकडून ते वदवून घेत असते। पण आता रागिनी समोर बसलेली असते आणि रागिनीने मात्र हे सगळं केलेलं असतं, रागिनी या सगळ्यामध्ये सामील असते। आणि त्यानंतर भूमी आता पुढच्या गोष्टींच्या तयारीसाठी असते। भूमीला आता CCTV फुटेज कोर्टात दाखवायचं असतं। भूमी म्हणते की ठीक आहे, तुम्ही आता सांगत नाही आहे ना, पण ते CCTV फुटेज ऑलरेडी पोलिसांनी तुमच्या घरून मिळवलेलं आहे आणि ते पोलिसांच्या ताब्यात आहे। मग भूमी म्हणते की मला ते फुटेज कोर्टाच्या समोर सादर करायचं आहे, असं म्हणत भूमीने कोर्टाची परवानगी घेतलेली असते आणि कोर्टाच्या समोर या सर्व गोष्टी आलेल्या असतात। कोर्टाच्या समोर हे सगळं आणलेलं असतं की रागिनीनं काय केलेलं आहे। आता CCTV फुटेज लावणार आहे म्हटलं की रागिनीला घाम फुटलेला असतो, आता पुढे काय हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो। आणि रागिनी मात्र घाबरलेली असते, रागिनीला कळायचं बंद झालेलं असतं आणि भूमी तो व्हिडिओ प्ले करते। आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहत राहतात आणि नेमकी ती फाईल जी आहे ती करप्ट झालेली असते आणि भूमीला कळायचं बंद होतं, हे सगळं असं का झालं, हा व्हिडिओ कुठे गायब झाला, हे फुटेज तिने मिळवलेलं होतं। भूमी आता आरडाओरडा करायला लागते, चौधरींना विचारू लागते की सांगा नक्की काय केलेलं आहे तुम्ही, कुठे गेले हे फुटेज, काय संबंध आहे याच्यातला, नक्की कशा पद्धतीनं गायब झालेलं आहे। तेव्हा चौधरी म्हणत असतो की मी नाही केलेलं, हे काय, हे टेक्निकल एरर असेल। भूमी म्हणते आत्ताच कशी आली टेक्निकल एरर, इतक्या वेळ तर नव्हती आली, आणि हे सगळं काय आहे, असं म्हणत भूमी त्यांना जाब विचारू लागते। भूमी खूप हायपर झालेली असते, ॲग्रेसिव्ह झालेली असते, तिला फक्त जाणून घ्यायचं असतं की हे सगळं कोणी केलेलं आहे आणि हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी आता भूमीने शोध घ्यायचं ठरवलेलं असतं आणि त्यासोबतच भूमी ओरडून बोलत असते। भूमी खूप चिडलेली असते आणि फायनली आता कोर्टाच्या समोर हे येत असतं की हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे। तर तेवढ्यातच ते CCTV फुटेज करप्ट झाल्यामुळं गोंधळ झालेला असतो आणि इकडे भूमी आणि त्याचबरोबर इकडे आकाश शांत झालेले असतात। तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे, तुम्ही नका सांगू ती व्यक्ती कोण आहे किंवा ते CCTV फुटेजचं काय झाले, आता कोर्टामध्ये तुम्ही एवढं बोलायचं आहे की तिथे नक्की हे CCTV फुटेज होतं का, हे सगळं कशामुळे गायब झालेलं आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्ही कोर्टाच्या समोर सांगायच्या आहेत, असं भूमी ठणकावून विचारत असते। तेव्हा मात्र तो चौधरी जो आहे तो बोलायला सुरुवात करतो, तो म्हणू लागतो की हो मॅडम सांगतो मी, असं म्हणत चौधरीने तोंड उघडलेलं आहे आणि तो म्हणतो की एक छोटंसं बाळ एका व्हाईट कपड्यामध्ये गुंडाळून आणलं गेलं आणि ते बाळ आतमध्ये घेऊन गेले, एक हा फायर अलार्म वाजलेला होता, आमच्या सगळ्यांचं लक्ष तिकडं होतं आणि मग ते बाळ घेऊन आत गेले काही लोक आणि त्यानंतर इकडे एक बाळ पुन्हा त्यातून बाहेर आलं आणि ते बाळ बाहेर घेऊन आले। मग ती व्यक्ती कोण होती, तर तो म्हणतो की मी नाही ओळखत त्या व्यक्तीला, कारण ती व्यक्ती कोण होती मला नाही माहिती, असं त्याचं म्हणणं असतं। आणि त्याचबरोबर भूमी मात्र ठणकावून त्याला विचारत असते आणि भूमीच्या समोर हे सत्य आलेलं असतं। तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता
DNA टेस्टचा निर्णय घेतलेला आहे आणि DNA टेस्टचे रिपोर्ट ॲज युज्युअल बदलले जाणार ही गोष्ट आपल्यालाही माहिती होती आणि आता सेम त्याच पद्धतीनं गोष्टी घडत आहेत. DNA टेस्टचे रिपोर्ट आलेले असतात. जज साहेब म्हणतात की फायनली DNA टेस्टचे रिपोर्ट आलेले आहेत आणि कोर्टाच्या समोर हे सिद्ध झालेलं आहे की क्षितिजा ही भूमी आणि आकाश महाजन यांची मुलगी असं म्हणता क्षणी इकडे भूमी येते आणि म्हणते की हो आहे आणि त्याचे पुरावे मी कोर्टाच्या समोर घेऊन आलेले आहे. रक्तबंबाळ अवस्थेत भूमी ते सर्व पुरावे घेऊन कोर्टाच्या समोर आलेली असते. कोर्टामध्ये तिनं हजर झालेली असते आणि इकडे भूमीची ती अवस्था पाहून आकाशला खूप वाईट वाटलेलं असतं. आकाश हा भूमीच्या जवळ जातो आणि तिची समजूत घालू लागतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.